नव्हतं तर माझ्यासोबत न्यायची काही गरज नव्हती ना. एवढं हे केलं पण माझ्या मनासारखं काही झालंच नाही. अगं घेतलं ना आता काय काय पाहिजे होतं ते कानात काय नाही, मला काय काय घ्यायचं होतं माहितीये का? मला ती आवडलेली साडी घ्यायची होती, मला चप्पल घ्यायच्या होत्या, बांगड्या घ्यायच्या होत्या, काहीच घेतलं नाही. प्रत्येक वेळेस येते ना मला अक्षरशः पश्चाताप झालाय लग्न करून. अगं हो थांब, कधीतरी सुखाने जगू दे मला. सुखानेच जगताय तुम्ही. जसं माझ्याशी लग्न केलं दुसरी कोणी असते ना सुखाने जगून पण दिलं नसतं. हा. मी आहे म्हणून टिकले. चल मी आहे म्हणून टिकली, तुझ्यापेक्षा चांगले चांगले भारी भारी टिकवले असते. लागली सांगाय मला. हे कोण येणार? सासरा येणार का माझ्या तुमच्या? मनासारखं काही झालेलं नाही, मला पाहिजे पण नाही. मनासारखं म्हणजे कशाला आणलंय हे मग? हा मला नाही पाहिजे, तुम्हीच घाला ते. अगं डोक्याचा भोग घेऊन दिला ना तुला, अजून काय पाहिजे? किती वेळा सांगितलंय ह्यांना उन्हाचं काम नका करत जाऊ. बाबा इथून उठा बरं, दादा करल हे काम. तुम्हाला किती वेळा सांगितलंय उन्हाचं काम करू नका. तुझा दादा काम करणार असता तर हे पडलं असतं का? सगळं आता काय आपले हातपाय चलतेत ना तोपर्यंत करायचं बघ. ते दादाला आहे ना त्याची बायको काही सुधरून देत नाही. ती म्हणली ना मला इकडे जायचं मग मात्र निघणार. पण त्या दाद्याला तुझ्या ना बहिणीची टेन्शन ना बापाचं चाललंय. ती बरं चाललंय. आता काय तुला तरी जपती का ती बाई? पाहती का नीट? माझं जाऊ द्या, तुम्ही चला. तुमचं वय झालंय आता खूप. सारं मस वय झालंय म्हणून आता मी नाही काम केलं ना की मग ती तुला चिडचिड करणार बघ. तो दाद्या असल्यावर तेवढ्या पुरतं ती फक्त जरा कमी बोलल, नाहीतर ती काय. बरं तुम्ही जेवण केलं? नाही ना अजून. तू जेवली होती का? नाही, चला जेवायला मग. पाहायला लागेल बघ. चल जीवत आपण दोघं पण. जाऊ का? तुरीची डाळ वगैरे हा आणतो. हेच करतो आयुष्यभर, तुरीची डाळ मुगाची डाळ. दाद्या, तुला काही कळलंच का नाही? त्यांचं वय झालंय, किती दिवस त्यांना काम करायला लावणार आहेस? काय मी म्हणलं काय काम करा? अरे तू नाही म्हणला पण आता मग मी नाही केलं होती तशीच पडून द्यायचे का काम? कुणी करायचे? अहो माहित नाही, एक दोन गडी करतील ते. काय काळजी करते तुम्ही? अरे त्या गाड्यावर बी ध्यान ठेवावं लागतं ना. का मनाने करतात का गडी काम? नुसतं ध्यान ठेवायचं आणि आपण बसून राहायचं. कायला काम करायचं? कंबरडा बिंबरडा मोडलं तर मलाच करावं लागेल ना सगळं तुमचं. हा त्याचा विचार करणारच का नाही तुम्ही? पहिलं की हेनी कधी सांगितलं आणि ऐकून घेतलंय का आपलं? ते त्याच पुढं करणार. हिचं काय? हिचं लग्न लावून टाका आता. बस झालं शिक्षण बिक्षण. बरोबर आहे, मला पण वैताग आलेला आहे करायचा. काय कारण? जी करते आता कमी करते का? मला पण त्रास अरे होतो. काय लग्न उपकार करून करते टाका का? ना, आता नाही बस नाही मग झालं. करते तर काय उपकार करते का तू? आम्हाला मला 4 पोर आहेत का आता? तो मग काही दिवस तिकडं काही दिवस इकडं राहू. पण आहेच ना, किती दिवस करू? करण्याचं एक असतो ना लिमिट. तरी आता झाली ना मोठी, टाकन लग्न करून. किती दिवस तिला तरी मी सांभाळायचं? तिला सांग समजून. आमचं सुद्धा लग्न लहानपणीच झालं होतं. हे 17ची होते मी 20चं होतो. आता करून टाकायचं, बस झालं. पण शिकू दे ना. शिकल्यावर जरा अहो काय शिकून होणार स्वतःच्या आहे? पायावर उभं राहील. चांगलं स्थळ भेटेल एखादं. तुला का घाई मी म्हणतो एवढी पण? बायकोच ऐकून हो मी एक चांगलं स्थळ बघितलेलं आहे. तिला नोकरीला लागल्याशिवाय लग्न करणार नाही बस. अहो तिला पण नोकरी लागल. आणि तो जो माणूस आहे ना ज्याला ते ज्याचा मुलगा आहे त्याची मोठी कंपनी आहे पुण्यात, त्याच कंपनीत लावून घेणार आहेत ते तिला. माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्याशी. करोडोची प्रॉपर्टी त्यांची. असू दे. लग्नाच्या अगोदर सगळी तसंच म्हणतात. शिकवीन अमुक करीन तमुक करीन. लग्न झाल्यावर कोणी करत नाही. तुम्ही उग काही ना करू. ए चल बाई वाढलं जेवायचं. आपा मला जॉब भेटेल ना त्याच कंपनीत. तुम्ही अभि विचार करा ना. हाय या जॉबचं काही तुझ्या? इथं मस्त पगार आहे ना. इथंच नीटनाटका राहा प्रामाणिकपणे. तिथं जा टायमिंगला. नाही तर काढला होय ना मग इकडंच खोरण टिकावून बसा अरे बारे करीत. हाय ते काम नीट नाही करायचं. 5वीला पोहोचलेलंच आहे. मग इथं इथं आहे ना. त्याला भेटतेच ना 70-80 हजार पेमेंट आहे तुला. इथं कशासाठी ते बाहेर जायचं? हाय पण जरा बाहेर गेल्यावर जरा 4 गोष्टी शिकायला मिळतात, नवीन गोष्टी मिळतात, बरं पगार पाणी चांगला भेटतो. इकडं गावाकडं बरं आहे. 10-5 वर्ष जास्त जगशील. काय त्या मुंबईला आणि तिकडे जाऊन करणार आहे? काय 10-5 वर्ष जास्त जगून तरी कधी ना कधी जायचं ते काय. बरोबर आहे. चल तिची फी भरायची. तेवढं पैशाच नियोजन कर ना. आम्हाला जेवायला वाढ. हा आम्हीच सगळे नियोजन करतो. कोण करणार आहे मग? आणि कधीतरी स्वतः करा. हा वैताग आलाय. हा तू नको सांगू तूर डाळ आणि मूग डाळ. वहिनी, थोडं पाणी दे ग. काय म्हटल्या? पाणी? अजून तर शिक्षण पण पूर्ण नाही झालं, तुम्हाला लगेच पाणी पाहिजे? घरचे सगळे काम करून करून मी दमून जाते पूर्णपणे. आणि आत्ताच अजून तुम्ही जर नोकरी बिकरीला लागले तर तुम्ही माझे हालच करताल. एकटीच आहे मी करायला. अहो पण मला कमी मार्क पडले तर मला दादा आणि बाबा किती बोलतील? काय बोलणार आहेत ते? मला नाही माहिती काय. रोज तुम्ही येत ना मला पूर्ण कामामध्ये येत ना
सगळ्या कामांमध्ये तुम्ही मला मदत करायची, सगळ्या कामांमध्ये. अर्ध काम तुम्ही करायचं, अर्ध मी करणार. मला होत नाही. काय घरातली कामं मी करायची? हो, तूच करायची. मला होत नाही. अर्धे कामं तू करायचे, अर्धे मी करणार. मी पण वैतागली, कुणाकुणाचं करू? एकटीचे घरात करायला मला पण जीव आहे. मला सगळे घरातले बोलतील कमी मार्क पडले तर. मग मी काय करायचं त्याला? सकाळपासून राब राब राबते मी. तुमचं काय पाणी आणून दे, जेवायला आणून दे. इंचभर हालायला नको तुम्हाला तुमच्या जागेवरून. बहिणी, हे घर माझ्या बापाचं आणि भावाचं आहे. तू माझ्यावरती आवाज चढून बोलायचं नाही. मग तुला काय म्हणायचंय की माझा काही ते अधिकार नाहीये? अधिकार आहे ना, मग अधिकारापुरतच बोलायचं, जास्त नाही बोलायचं. जास्त नाही बोलायचं म्हणजे? तुला फक्त एवढंच सांगितलंय, घरातल्या अर्ध्या कामांमध्ये तू हातभार लावायचा. दिवसभर मी सगळे कामं करते. मला होणार नाही आता. वैतागले मी. वर्षानुवर्ष करत आली, आता मोठी झालीस ना, आता कर. करती तर काही उपकार नाही करत. तू ह्या घरची सून आहे, तुला हे करणं भागच आहे. सुने मी मोल करीन नाही की तुम्ही म्हणता ती कामं मी दरवेळेसच करायची. एवढे वर्ष केलेत, आता मला होत नाही. भरपूर कामं केले मी, आता मला नाही होत. मी करणार पण नाही. अर्ध्या कामांमध्ये हात जर लावता येत असेल तर करा, नाही तर मी काहीच करणार नाही. तुमचं करा. मी पण काही करणार नाही. माझी पण परीक्षा जवळ आलेली आहे. जवळ आलेली आहे ना, ठीक आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी पण काय करत नसते. घरात काय माझं काही चालतच नाही. उठसूट सगळेच मला बोलतात आहे. किती करून करून मी तरी करायचं. वैताग आलाय मला तर. नको नको झालंय पार. कर लय निवांत बसली. अरे दादा, तू आलो म्हणलं तो फोन नाही काय अचानक कसं काय? तुझा फोनच लागा ना. चला मीच जाऊन येतो म्हणलं तायडीकून काय चाललंय काय. रागाच्या भरात फोडून टाकला मी फोन. काय रे, काय भांडणं वगैरे झाली काय? दादा तुला काय सांगू, वैताग आलाय रे मला नाही सहन होत आता. प्रत्येक जण येऊन मलाच बोलतोय. ननंद माझी ती पण मलाच बोलती. अभ्यास करते म्हणजे काय करते ते तिच्या तिलाच माहिती. एक म्हातारा आहे ते पण तेच बोलतय. कधी पाणीच पाहिजे, कधी गोळ्याच पाहिजे, कधी जेवायलाच पाहिजे, कधी हे कधी ते. वैताग आलाय. साधा एक कागद पडलेला दिसला, 2-3 केस पडलेले दिसले तर काय माहिती ह्या वयात पण कसं काय दिसतं. एवढं सगळं काम करून पण मी इतकी वैतागले ना, मला असं वाटतंय आता खरंच सोडून निघून जावं. नवऱ्याला काय सांगायला जावं तर तो तर काय माझं ऐकतच नाही. त्याला वाटतं माझी बहीण, माझा बाप, माझं काय अस्तित्व आहे की नाही. वैतागली मी एकदाची. मला सहनच होत नाही आता. नको झालंय पार मला आता. आणि ते तुझा नवरा कुठे गेला तायडे? हे काय काय घेऊन ये. काय नाही, बसा. कशाला आले? काय लाल मग माझी बहीण आहे, बहिणीला नको का भेटायला या? बर हा जा पाणी आण बरं मला. पाणी बिनी मी काय आणणार नाही. मला नाही होत. काय आलं? काय झालं म्हणजे? नुसती किटकिट 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 घरामध्ये मला नाही ते सहन होत. उठसूट सगळ्यांनीच हो मला ना. कामं सांगायचे. दिला का पेटून? काय तुला पेटून काय काम दिलं? आहे का नाही रे? तू त्याला काय स्वतः बोलायचं नाही, तो काहीच बोललेला नाहीये. ठीक आहे, तो आत्ता चाललाय. अरे पण झालंय काय सकाळी? काय झालं विचारा ना तुमच्या बापाला, तुमच्या बहिणीला. आता त्यांनी काय केलंय? अभ्यास करत बसली, तिला पाणी पण हाताखाली आणून द्यायचं. 2 सेकंदासाठी उठून किचन मधनं ती पाणी आणू शकत नाही. हा मग ठीक आहे ना. तिचं फायनल इयरचे पेपर आहेत, आता अभ्यास करावा लागतो तिला. 5-6 महिन्यावर पेपर आलेत तिचे. फायनल इयरचे पेपर आलेत, मग काय करायचं? 10-20 सेकंदांनी काय फरक पडणार आहे का? तिला खायला नाही का लागत? हा मग काय खाऊ घाल. केलं म्हणून काय तायडीच्या हाताखाली केलं म्हणून काय होतंय मग? वैतागले मी, खरंच वैतागले. मला नाही सहन होत ह्या गोष्टी. चल तायडे तू चल माझ्यासोबत घरी. ए गप्पा पाय. त्याला काय बोलायचं ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता चालली जाईन. अगं त्या भांडणं पेटवतो तो आल्यावर दर वेळेस. तो काहीच भांडणं काय पेटवत नाहीये. पेटवलेत? अगं हे बघ, घरात ऑलरेडी त्या गोष्टी होतात आहे, त्याचा मला त्रास होतोय, त्यामुळे मी तुम्हाला बोलून सांगते. तिचे पेपर झाले ना की स्थळ बघू एखादं चांगलं लावून टाकू ना लग्न तिचं. किती मग दिवस तिला सांगा समजून, पेपर जरी चालू असले ना तरी घरात तिला काम करावंच लागेल. सकाळचं 8 वाजेपर्यंत झोपायची काय गरज नाहीये. मग अगं रात्रभर जागून अभ्यास करते ती. काय गरज पडली? सकाळी उठून सांगा ना लवकर थोडंसं काम करू लागायला, नंतर करेल तिचं ती अभ्यास. बरं ठीक आहे बघ. नसलं जमत तुम्हाला सांगताय तुमच्या बहिणीला, तर माझी बहीण घेऊन हा जातो. घेऊन जा बाबा घेऊन जा. ए, चल तायडे, चल. घेऊन चाललो माझ्या बहिणीला, घेऊन चाललो माझ्या बहिणीला, मग? घेऊन चाललो माझ्या बहिणीला. ती नेऊ नाही तर काय करू मग? ती घरची काय मोल करी नाही काय? हा हेच आहे ना, हेच भांडणं पेटवायची कामं करता तुम्ही थांबा जरा 2 मिनिटं. अगं मी त्याला सांगतो ना समजून. करेल ते 2-4 कामं घरातली, त्याला काय होतंय? मग समजून सांगा आणि तुमच्या वडिलांना पण सांगा. हे बघ माझ्या ऐकण्याच्या बाहेर आहे का ती कधी? आहे का? कुणीच कोणाच्या ऐकण्याच्या बाहेर नाहीये, बट मी जेवढं सगळं करते घरामध्ये खूप झालं, आता मला होत नाही. मान्य आहे मला, बोलतो मी तुला. एवढ्या वेळेस तुमचं ऐकते. जर परत ह्याच गोष्टी झाल्या माझ्या बरोबर, मी थांबणार नाही. दादा तू मी फोन केला की तुम्हाला घ्यायला, आणि मी चालेल, मोबाईल लगेच फोडलाय, मला नवीन मोबाईल आणून द्यायचा. स्वयंपाक कर आता. भावाला काय उपाशी पाठवते का? मी नाही उपाशी पाठवणार, जमतं मला करायला. मग
मेवणे साहेब काय चालू काय नाही आता तायडीचा फोन लागत नव्हता म्हणून म्हणलं यावं जाऊन. काम धाम कशी काय चालू आहेत? सगळी बरी आहेत. बर 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 बरं आहे म्हणायचं. तुमचं काय चाललंय? आम्हाला आहेत काम. काम आहेत हा मग आम्हाला काय काम नाहीत काय? भूक लागली ना? हा चला कोंबड्या कापता कोंबडं. मला का बाबा. पोरगी अभ्यासाला आली इकडं, काय चाललं? तर तू अभ्यास करता करता झोपून गेलीस बा. अहो डुकला लागला. असं कसा डोकला लागला? अभ्यास करताना कधी झोपत नाही बाळ तू. चुकलीस ना? काही खाल्लंस? अहो वहिनीने काही केलंच नाही. भांडणे केली काय तिच्या संग तू? हा मगाशी जरासं आमच्या दोघींचं झालं. नाही भांडायचं ना बाळ. काही झालं कशावरून? असंच मी तिला पाणी मागितलं म्हणून मग ती जरा चिडली. तिला निमित्त लागत ना. तर अभ्यास करताना लागते ताण. मग आपलं जायचं ग्लासभर पाणी नाही तर बरोबर ठेवायची एखादी बाटली भरून. पण तिला काही निमित्त लागतं ना. मग बोलली असं फडफड फडफड काहीतरी. काय म्हणली? काही नाही असंच झालं, जाऊ द्या. 2 वेळा भांडे म्हणले असेल हे करू लागत नाही ते करू लागत नाही. काहीच नाही खाल्लं सकाळपासून? नाही दाद्याला सांगायचं नाही मी. दादा तरी काय बोलणार आहे? हा दाद्या बी तिचंच ऐकत होता. काय होते माहिती का, आपण काही सांगायला गेलं बरं नाही थोडं मागं टाकलंय की मग भांडणं वाढतील, किरकिरी वाढतील. राहिले 4-2 महिने तुझी परीक्षा होईल, मस्त एखादं चांगलं स्थळ पाहू, लग्न होईल. इथं बघू भांडणं ना ती जर निघून गेली की अजून अडचणी वाढतील. चल मी सांगतो तिला, समजून लावतो काहीतरी करायला. चल मी पण नाही काही खाल्लं, जेवण आपण आणि करू लागायचं बरं थोडं काम. मोकळं बसण्यापेक्षा मग थोडंफार करायचं. काय म्हणू त्या लोकांना ना, ते एक सोन्यासारखं लेकरू यांना घरात खापाना. शिकन थोडंसं रांखीला लागेल, स्वतः पायावर उभं राहील. चिडचिड चिडचिड चिडचिड. का बाप्पा? आला होय. काय म्हणता? अरे त्या बायकोला जरा समजून सांग म्हणू का त्या लेकराच्या मागे लागते सारखंच. काय झालं आता? तुम्ही कधीतरी सुखानं राहत नाहीत का हो घरातले सगळे? हा सतत कटकटी 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 भांडण्यात तर तुमच्या. मग काय लागत काय आम्हाला सांग बरं? काय करतो आम्ही? तुम्हाला खडे आणतो, शिवाय देतो, आम्ही भांडणं काढतो. अहो पण पोरीला सांगायचं जरा 4-2 घरातली कामं तू पण कर. हा परीक्षा आहे, अभ्यास आहे, शेवटचं वर्ष आहे, मान्य ना आम्हाला. आम्ही म्हणतो का सगळंच कर. अरे किरकोळ थोडंफार इकडचं तिकडची काढे इकडं करावी. ती पोरगी शाळेला हुशार नसते ना. मी तू सांगायच्या आत स्थळ पाहून लग्न करून दिलं असते ती. आता ते हुशार आहे लेकरू, वाटतं काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहील, काही करल. हा म्हणून मग माणसाचं मन तुटतं. बाकी काय रे? मलाही वाटतं बहिणीनं शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग मला काय वाईट चिंता नाही का तिचं? अरे मग आता घरातल्या तुम्हीच- कटकटी रोजच्या कोण सहन करणार आहे? काय मानसिक त्रास होतो ना त्याने. 10-5 माणसं असते ना घरात, येईन मी 4 माणसं यार, आणि ते बी तुम्हाला म्हणजे इतकं मला वाटायचं बा जाऊ द्या मी घ्यायचो टिंगलवारी, जाऊ द्या यांचं वाढायलाच लागलंय. तुम्हाला जर ते लेकरू इथं खपतच नसेल ना, एक काम कर, थोडेफार खर्चच वाढेल. ती पोरगी आहे ना परीक्षा तर सरळ पुण्याला नेऊन घाल. दुसरा पर्यायच नाही, तेच करावं लागणार आहे आता. पैसे तर भरशील का तिचे? नाही तर मला कुठून तरी बघायला. भरतो बाबा. शांती सुख शांती तरी भेटल जरा घरात. हा ना यार, काय नाही तर तुम्ही आहे ना आता सण सुद्धा आलाय आणि मग परत किरकिरी वाढवत बसायची आणि किरकिरी करत बस. ठीक आहे, माझं ऐकत नाही. ती एक तर आहे लहान, पण जीव घेते माझा, जस की मोठी बहीण आहे माझी. अरे काय असतं, थोडस प्रेमाने बसावं, बोलावं, तर त्या लेकराला तरी वाटतं की नाही आपल्याला एकच भाऊ आहे. हो आम्हाला वाटतं ना आमची बहीण आहे. बसावं यार, दोघच बहीण भाऊ तुम्ही ना. असे भांडणं आहे किरकिरी. आपण या घरातल्या कटकटी कोण रोजच्या सहन करणार आहे? चल तिला बोलतो मी. तिला आहे ना मग निदान ते पुण्याला गेली तर नीट नाटक अभ्यास होईल, परीक्षा देईल, लेकरू पास होईल, मग बघू काय. तिला वाटलं तर मी ना एखादा चांगला फर्निश फ्लॅट बुक करून देतो. काय नको एवढा उपकारच करू नको तिच्यावर. तिला अभ्यासापुरती तिची मैत्रीण नाही राहू द्या ना. अभ्यास चांगला होईल तिचा, शांतता राहील तिच्या पण मनाला, फ्रेश वाटेल. जेवढं घर फ्रेश तेवढा अभ्यास चांगला होईल. चलत गावात गेलं तर गोळ्या आणल्या का माय?
हा गोळ्या आणल्या ठेवल्यात आत टेबलवर. चालतंय. चल येतो रानात जाऊन. काय येतो तू? नाही जाऊ नये तुम्ही, मी येतो थोड्या वेळाने. अरे कधीतरी आपण बी चक्कर मारावं म्हणजे कळन कुठं काय आहे, कुठं काही नाही. अहो ते प्रशांत येणार आहे, त्याच्याशी बोलायचंय मला जरा. हा, ते तुझ्यासारखा आणि तू तुझ्यासारखा बोंबलत फिरायला एकमेकाला, दुसरं काय. कोंबलत नाही, कामाचंच काम आहे. काय ग, तू खूप म्हणत होती गावाकडे अभ्यास होतो, मग आता कशाला आलीस पुण्याला? अगं गावाकडे अभ्यासच होईना, भावाची किरकिर, घरात नुसते भांडणं, त्याच्यामुळं कधी बाहेर येईल असं झालं होतं. अगं कधी पेपर होतील असं झालंय. मला खूप बाबांची आठवण येते, कधी घरी जाईल आणि बाबांशी बोलेल असं झालंय मला तर. अगं नको काळजी करू, पेपर झाल्यावर आपण गावाकडे जाणारच आहे. नुसतं बाबा नको, बाबा बाबा नको करू, आता अभ्यासावर पण लक्ष दे. चल आता जाऊ रूमवर. पोराला म्हणलं होतं गोळ्या, गोळ्या बी संपले सगळे. काय करा. पाणी सुनबाई, ए पुरी, सुनबाई. काय अगं पाणी दे ना ग मला. काय सारखं पाणी पाणी पाणी, हे ते गोळ्याचा डब्बा आणून दिला आता, मग अशी जस्ट अरे पाण्याची ऐक, बॉटल दिली होती. गोळी गोळी सुद्धा नाही त्याच्यात, माझ्या गोळ्या संपल्या. मग मी काय करू गोळ्या संपल्यात तर? अगं तुझ्या नवऱ्याला सांगायचं नाही का ग? सगळीकडे सगळं खराब खराब, वैताग आलाय मला. मला नाही होत ते. तुमच्या पोराला करा फोन बिन, नाही तर बोलवा त्याला आवाज देऊन. अरे तुझं काय सांगायची जबाबदारी आहे का नाही? जबाबदारी केली ना फार, 2-4 वर्ष झालं तेच करतीये. कवर करू? अरे मग कोण करायचं माझ? कोण करायचं म्हणजे? मला नाही होत. अरे काही दिवस राहिले जप यार. कुठं जाऊ मी सांग? मला पोरग आहे दुसरं, तेव्हा त्याला जाऊन मागू, मला गोळ्या दे, मला पाणी दे, मला भाकर दे. मला नाही होत. अरे नाही होत म्हणजे मग मी काय करायचं? काय चाललंय हो सगळं? इथं थूक तिथं थूक तिथं थूक, सगळं साफ करून करून अक्षरशः वैताग आलाय मला. नको नको झालंय मला. नाही होत मला कुठलं काम. आणि तुम्हाला एवढंच जर वाटतंय ना तर तुमच्या पोराला सांगा करायला. कितीतरी दिवस झाले तर ती होती तिचं करत होते, आता तुम्ही येत, आता तुमचं पण करत बसते मी. नको नको झाले मला, नाही होणार. काय हे काय हे काय ह्या गोळ्या बिळ्या सगळ्या? राग जर आला ना मला डायरेक्ट उचलून फेकून देईन तिकडं ते. अरे पण त्या गोळ्या वैताग आलाय मला ते बाटल्यान बिटल्यान सगळं. त्याच्या तिकडे जाऊन ना गोठ्यामध्ये राहायचं सरळ सरळ. तिकडे राहिलं तिथून इकडे फिरकायचं सुद्धा नाही, दिसायचं सुद्धा नाही. दिसलं तर भाकर तुकडा डायरेक्ट बंद. आता तुझ्या म्हणणेच वागावं नाही तर काय? तू डायरेक्ट गळा दाबन मी, डायरेक्ट. तिकडे दिसले तरच ठीक आहे, इकडे दिसले तर डायरेक्टली जीवच घेईन मी. मला वैताग आलेला आहे या गोष्टीचा, मला सहन नाही होत. तुमची चुकी नाही रे, सगळं तुमच्या हवाली केलं मी. आता काय हवाले नाही केलं? लेकरू माझं बघायचं थोडंफार, खाल्लंय का पाणी? तिचं पण सगळं मलाच बघायला लागत तुमच्या होतं. मेहनत तिला हाकलली, इथून पुण्याला पाठवले. म्हणलं निदान तिचं काम कमी होईल, मला जीव लावतो. तर ती गेलो माझी तर तुम्ही कुत्र्यासारखी हाल चालवले. तिकडे गोठ्यात जायचं, इथं थांबायचं नाही. तुमचे शब्द ऐकायला नाहीये मी. आणि हे डब्बा डुबा पण तुमचा तुम्ही घेऊन जा, मला नका सांगू. तुझी चुकी नाही रे. ज्याला जन्म दिला त्यालाच लाज नाही, त्यांनी सगळं सोडली. तुला काय म्हणणार आहे? परमेश्वरा काय रे वेळ आणली माझ्यावर. लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजेत, आणि हे दिवा माझ्या नशिबाला होय. बापरे, अवघडच व्हायला लागलं. काय करताय? काय बातम्या वाचतोय? ऐका ना, माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आला होता. काय? उद्या पण गुढीपाडवा आहे ना,
तर मग आपण आपल्याला गाडी घेऊ ना. आहे की एक काय ती गाडी पूर्ण डब्बा झाली. चालते ना, चालते आपल्याला काय प्रवास झाला त्याच्यात म्हणजे बस. नको ना, ते शेजारच्यांनी पण नवी गाडी घ्यायचा प्लॅन केलाय, बुक पण करून आलेत ते. त्यांनी घेतली म्हणजे आपण घेतलीच पाहिजे का? माझी इच्छा आहे घ्यायची, मला नाही माहिती. गाडी काय घ्यायची बोलती? म्हणजे घ्यायची. त्याने दुसरं लग्न केलं तर मी पण करू का दुसरं लग्न? तसलं येऊ काय देईल बघते? का मी तिला घरामध्ये दुसरं लग्न केल्यावरती? काही गाडी बिडी घ्यायची नाही. घेऊ ना प्लीज गप्प बस. प्लीज. घ्यायची गप बस काय. घ्यायची, मी म्हंटल ना तुम्हाला. तुम्ही आतापर्यंत माझे हट्ट पूर्ण केले ना, आता गाडीचा हट्ट पूर्ण करा. गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची. नाही नाही अजिबात का. घ्यायची. हे बघ टिंगल करू नको, कामावर तुझे. सगळे दिवसभर कामच आवरून आली. आता फक्त काय तुम्हाला मागितलं? स्वतःसाठी काय मागितलंय का? अगं गाडी घे ना, म्हणजे काय सोपं वाटलं का तुला? घेऊ शकतो आपण, घ्यायची गाडी. मला नाही माहिती. ते पोरीचं शिक्षण चालू आहे, आपांच्या गोळ्या आहेत. मग त्यांच्या पायी मी माझ्या इच्छा आकांक्षा सगळ्या मारून टाकायच्या. आता चालू आहे ना, एवढे मोठे हाऊसमौस आहे ना तुझे, एवढं मोठं घर आहे, एक गाडी तर आहे ऑलरेडी. मोबाईलच घेऊन दिलाय परत तुला नवीन. मला माहित नाही, मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची उद्या. तुम्ही काय करताल कसं करताल मला काहीच माहित नाही. अवघड आहे भाऊ. तुमच्याकडे दुसरं काय मागत नाही, मला गाडी घ्यायची. आपण जास्त महाग नाही घेणार. मी सांगल ती घ्यायची. काय 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 करणार आहे गाडी घेऊन? काय उपयोग आहे का तिचा? मग उपयोग आहे की. काय उपयोग आहे? माझ्या मैत्रिणीने घेतली शेजारच्या, तिची गाडीपेक्षा चांगली गाडी मला घ्यायची. आणि तेवढे आपण घेऊ शकतो. एवढं पण असं नाही की घेऊ नाही शकत. तुमच्या खुनशी पाया काय मी खर्चात पडू का इथं? बाकीच्या गोष्टींसाठी बरं तुमच्याकडे खर्च येतो. वर्ष झाले मी तुमच्याकडे काय मागितलंय? काहीच मागितलं नाहीये. फक्त आता गाडी मागते गुढीपाडव्याला. गाडी ती पण काय स्वतःला घेऊन फिरायची नाही एकटीला. बरं बाई आणू नको डोकं खाऊ. ओके. काय वेगळं खोळ भरलंय याच्या डोक्यात. पेपर कसे गेले का तुझे? खूप छान होते पेपर. मला तर असं वाटते की फर्स्ट क्लासमध्येच जाईल मी. आता काय करणार पुढे? आता कधी घरी जाईल असं झाले आणि बाबांना भेटेल ह्याचा मला आनंद आहे आता खूप. किती घाई ग घरी जायची? अगं माझी वहिनी खूप डेंजर आहे, म्हणजे माझ्या बाबांची नसेल नीट काळजी घेत. खरंच तुझी वहिनी इतकी वाईट आहे? तुला आणि बाबांना अजिबात जीव नाही का लावत ती? खरंच अगं माझी वहिनी खूप डेंजर आहे. बाकीच्या मुलींच्या घरी गेलं ना की त्यांची वहिनी पाहिलं तर खूप जीव लावती त्यांना, पण माझीच वहिनी अशी कशी काय माहिती. बर चल आता जाऊ, आपल्याला गाडी पण भेटली पाहिजे, उशीर होईल परत. रोहन, त्या आदित्यने गाडी घेतली. आपल्याला जायचं पूजेसाठी तिथं. हा आपण आहे ना यार, त्यातून घरी मस्त यार बंगला गाडी नाही का, आणि त्याच्या वडिलांमुळे सगळं. बाकी अजून काय चाललंय? माझं काय नाही मी आपण जाऊयात पूजा बिजा करून येऊ. हा चल. तिकडे कोण पडलंय? कोण आहे? चल गोटे दे चल बघून येऊ आपण. आहेत खूप. बाबा बाबा अरे हे तू आधीच मत आहे का वर आपली इथं? तर घरात तिथं प्रवेश नाही ना बाळा. खोकला थुकणं हागणं. अहो गाडी घेतली घरी आधी तुम्हाला प्रवेश नाही म्हटलं. आता त्यांची हाऊस मौज झाली. आता म्हातार माणूस झाल्यावर ते नाही खपत ना बांगल्या पुढं तिथे. कसं काय कपत नाही त्यांना? आता अहो नाही सगळं तुमचं आहे ना, ते कुणाचं आहे तेव्हा ते? मस्त आहे पण आता कळायला पाहिजे ते लेकराला. त्यांच्या करता गाडी बंगला सगळं केलं तुम्ही, त्यांना तुम्हाला प्रवेश नाही म्हटलं कसं? आता एवढा मोठा बंगला बांधून दिला. अगोदर एक गाडी, परत दुसरी गाडी आणली म्हणतो. हा नवी गाडी घेतली, मला फोन केला पूजा करायला म्हटलं. माझं लेकरू आलंय का पुण्यावरून? हा आला असेल ना. काय माहिती आता. बघ तुम्ही चालवतो पूजा करण्यासाठी आणि घ्या पूजा करून. आणि माझं लेकरू आला असले तर सांगा मग. चला. तुमच्या पूजा आहे का तिथं? आदुरी वेळेला सगळी पूजा. त्याला नाही आवडायचं. कुणाला? त्याला सांगतो मी, त्याला दाबतो मी. अरे असं कसा पोरगा तुमचा तू? बघा म्हणून केला. त्याला पटलं तर बोलवीन, नाही पटलं तर मग. अरे यार काय यार असं पोरगा म्हणलो काय? चल मी जाणतो. तुम्ही थांबा लगेच मी काका. हो चल बरं. यार आधीला काही कळतं का नाही यार? अगं कुंकू हळद वा नीट व्यवस्थित. आपल्या काय मित्रांचा मग नीट बघ. हो शांत बसा. काय का पाहिलं ना? आधी अरे वडिलांना नाही बोलव तू. ते कुठतरी आहेत वाटतं. अरे कुठतरी कशाचे हे बघ आले आले ते. 哦 असं नसतं रे आधी. हा? 哦 असं नसतं रे आधी. 哦 हा? 哦
अरे त्यांच्यामुळे तुझं सगळं काही आहे. सांगितलं होतं मी त्यांना, उशीर झाला यायला त्यांना. अशाच आम्ही त्यांना भेटलो होतो तुझ्या अगोदरच. ते मला म्हटलं घरात प्रवेश नाही त्यांना. वा दादा, छान गाडी घेतली. तुला लाज शरम नावाचा काही प्रकार आहे का नाही? ही गाडी, हा बंगला कोणाच्या जीवावरती घेतला तू? बापाच्याच ना? आणि त्यांना असं गोठ्यात ठेवतो. बाप तिकडं गोठ्यात पडून मेला तरी तुला समजणार नाही. आणि हे तुझे मित्र तुला साथ देत आहेत. अरे बा, फक्त तुझी आशा बघ मनात. माझं लेकरू येईल, बाबा बाबा करेल, नाही तर यांच्या भरोश्यावर कधीच जीव सोडून दिला असताना. असं झालंय आता, कधी एकदाचं मरण स्वीकारण. पण तुझं रांकीला लावल्याशिवाय नाही जाऊ शकत. यांच्या भरोश्यावर काय करायचे, तुझं काही करणार नाही बघ. त्यांना चांगलं वाईट काय समजत बघ नाही. अहो माझा मित्र हा, त्याला किती वेळेस सांगितलं वडिलांना जीव लावत जा. हा, वडील तिकडं पडलेल्या गोठ्यामध्ये. याला म्हटलं वडिलांना का नाही बोलवलं? तो विचारा ना अजिबात काहीच तुम्हाला. अरे पटलं पाहिजे तुला आधी. अरे आद्या, ही गाडी हा बंगला कोणाच्या जेव्हा घेतला तू? हा, थोडी लाज वाटू दे. अरे बाप तिकडे गोट्यात पडलाय, तू या लोखंडाची पूजा करतोय गुढी लावून. तुला काय वाटतं का नाही? हा, चला त्यांच्यापाशी पेढे खाण्यापेक्षा ना आपण दुकानात घेऊन खाऊ. हे असले मित्र असतात का त्यांच्या गाडीच्या पूजाला घेऊन आलात तुम्ही? हो जाऊ द्या, नका बोलू तुम्ही. आधी याला कशाला आणून ठेवलं तू घरी? हा, आम्ही आहो ना तुझा. अरे ते इथेच बाबा 15 दिवस झाले. अरे येणे आणि या बहिणीनंच काहीतरी केलं असेल म्हणे, त्यामुळे ते वडील घरच्या बाहेर तुझेवाले. अरे वा, गाडी आणली काय तुम्ही? वा वा वा, पेढे बिडे काय आहे का नाही? पेढ्याचं काय घेऊन बसला का काय? अवे वडिलांनाच नाही सांगितलं गाडीचं. अरे बापरे, अहो सांगायचं ना गाडीचं. अहो, माहिती होतं त्यांना. गुढी पाडवा हा सण का साजरा करतात त्याची तरी याला लागले का? सुद्धा लहान लेकरं येतं. 14 वर्ष वनवास सहन केला, वाईट प्रवृत्ती म्हणजे रावणाचा तिकडं वध केला. पण त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारून त्यांचं स्वागत. घाटी, ते लिंबाचा पाला, नवीन वस्त्र, कलश, कशाचं प्रतीक आहे? तुम्ही आई बापाला घराच्या बाहेर काढून हे सगळं आणून याची पूजा. आई बा, जर तुला बापाची काळजी नाही ना, सगळी इस्टेट, शेती वाडी बंगला गाडी काय असेल ते सगळं, बंगला शेती वाडी सगळी भर पाडव्याच्या दिवशी, आज सणासुद्याच्या दिवशी मी तुला घराच्या बाहेर काढतो. वाटेल तिथं जाऊन. आणि हे मला कुणीच सांगू शकत नाही का घराच्या बाहेर काढलं पोरग म्हणून. त्यांना माहिती ह्या पोरानं ह्या बापाला सांभाळलं नाही. बा, सगळं आजपासून तू सांभाळायचं. अप्पा, चुकलंय माझं, मान्य आहे मला, मी चूक केली. पण हे सगळं ह्याच्यामुळं झालंय. हिची चूक आहे ही. आणि हा, हे दोघं कळीचे नारद आहेत. ह्यांच्यामुळेच माझं मन भरकटलं होतं. मागणं माफी त्यांची. तिचं चुकलं, पण तुला जन्म दिला ना. आणि हा, याला नको ठेवू घरामध्ये. अरे हातात सगळे भांडण लावतोय घरात मध्ये. जो काय निर्णय घेईल ना ती माझी पोरगी घेईल. आता मान्य आहे की तुला वाटतं काही सांभाळतील आपल्याला? तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल ना, काय ती करायचं बघायला आम्ही तयार आहेत. हकलायचे काय ह्यांना का ठेवून घ्यायचे? नको बाबा, राहू द्या. बघ, ज्या लेकरावर अन्याय केला तुम्ही, त्या लेकराला वाटतं सण आहे मोठा, नको घराच्या बाहेर काढायला. तू, अरे तुमच्यामुळं ही लेकरू पुण्याला पाठवलं, तिला पाठवलं मला घराच्या बाहेर. चुकलं आमचा आप्पा, खरंच. असली पोर काय करायचं? अप्पा जाऊ द्या, लेकर येतं, त्यांना माफ करा तुम्ही. घ्या पत्रा त्याला. नाही, या मुलांनी नाही सगळे कानं भरलेत. याला पहिले घरच्या बाहेर काढ तुम्ही. असे मित्र ठेवूच नाही ना. नाही ठेवणार. चल रे आधी, हे बघ तुला राग आला तरी चालेल नाही का, पण याला मी घरात ठेवणार नाही आजपासून. सुधारणार आहेत का तुम्ही? द्या एक चान्स, द्या त्यांना. माफ मेवणे. करा, आमचं चुकलं. आम्ही परत असं नाही वागणार. ताई माफ करा, तुमच्यासोबत पण आम्ही असं वागलो. आता आपलीच लेकरं काय करतात, माफ तर करावं. करा करा, माफ करा. बस. साहेब आला हे. एकदा नारळ फोडा. ते काकांच्या ना माफी माग. चल तू पण. हा, त्यामुळे झालं सगळं ते. तो पाहुणा आहे हो, ते पाहुण्याला काय बाबा आपण माझं ते- पण चुकलं बरं का. फोडा नारळ. घ्या पूजा करून. चला आता सणासुदीचं जरा नीट वाग. नको वाटतो.
पडा पडा